नमस्कार मित्रांनो, आज आपण ट्रायो डेअरी ॲप्लिकेशनमध्ये भावफलक कसं सेटअप करायचं, रेट चार्ट कसं सेटअप करायचं हे आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम होम स्क्रीनवरती आल्यावरती व्ह्यू ट्रान्झॅक्शनच्या खालच्या बटन जो रेट चार्टचा बटन आहे तिथे क्लिक करायचं आहे. त्यानंतरनं तुम्ही मिल्क टाईपमध्ये मिल्क टाईप सिलेक्ट करू शकता, काऊ किंवा बफेलो. तर मी इथे बफेलो सिलेक्ट करणार आहे. तर बफेलो मी सिलेक्ट केलेला आहे. तर माझा बेस प्राईज असेल ₹30 लिटरच्या प्रमाणे मी ह्याच्यापुढं मी भावफलक देणार आहे, भाव देणार आहे प्रत्येक लिटरला. तर माझं फॅट हे स्टार्ट होणार आहे. फॅट मी स्टार्ट करणार आहे 7.5 नी. तर 7.5च्या पुढं मला 10 पैशांनी वाढ द्यायचं आहे. तर 0.10 असं मी 7.5च्या पुढं वाढ देत आहे. तर हे वाढ मी 8.5च्या पुढं बदलणार आहे. तर 8.5च्या पुढं मी 20 पैशाचा वाढ मी देत आहे आणि मी हा भाव 9.5 पर्यंत ठेवू इच्छितो. त्यानंतर मी बंद करू इच्छितो. तर 9.5च्या पुढं मी 0.0 तर 9.5 पर्यंत तुमचा भावफलक तयार होईल. त्यानंतरनं एस-एन-एफ तुम्ही इथे सेट करू शकता. 3.0ला मी 0च्या पुढं मी 10 पैशाचा वाढ देऊ इच्छितो. तर 3.0च्या पुढं 10 पैशांनी वाढ होईल आणि 4.5च्या पुढं मी 20 पैशाचा वाढ देऊ इच्छितो. तर इथे मी वाढ दिलेला आहे. तर हे वाढ मी 5.5 पर्यंत मी ठेवू इच्छितो. तर 5.5च्या नंतरनं माझं भावफलक दिसणार नाही. तर 5.5च्या नंतरनं 0.0 होईल. तर इथे मी सेटअप केलेला आहे. तर भावफलक तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो, ऑलरेडी तयार झालेला आहे. तर बेस प्राईज हा तुमचा 30 आहे. तर 3.0 आणि 7.5ला तुमचा ₹30चा भाव पडेल. त्यानंतरनं 10 पैशांनी फॅट वाढत जाईल 8.5 पर्यंत. तर 8.5 नंतरनं तुम्हाला 20 पैशाचा वाढ इथे दिसेल मित्रांनो. तर अशा प्रकारे तुम्ही भावफलक सेटअप करू शकता. एस-एन-एफ पण तुम्ही बघू शकता, खाली 10 पैशांनी वाढ होत आहे. तर एस-एन-एफ हा 4.5 नंतरनं 20 पैशांनी वाढ होईल. तर इथे बघू शकता 4.6ला 70 पैसे म्हणजे 50 नंतरनं डायरेक्ट 70 पैशाचा म्हणजे 20 पैशाचा तुम्हाला इथे वाढ भेटलेला आहे. तर तुम्ही अशा प्रकारे तुमच्या शेतकऱ्यांना तुम्ही फॅट आणि एस-एन-एफच्या हिशोबाने शेतकऱ्यांकडनं तुम्ही दूध संकलन करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही भावफलक सेट करू शकता आणि इथे सेव्ह बटनवरती क्लिक केला तर तुमचा भावफलक हा सेट झालेला आहे. जेव्हा कधी तुम्ही रेट फॉर फॅट अँड एस-एन-एफ मिल्क कलेक्शन करणार त्यावेळेस हे इथला भाव हा तुमच्या भावफलकमध्ये रिफ्लेक्ट होईल. तर अशा प्रकारे तुमच्या शेतकऱ्यांना इथलाच भाव हा मिळाला जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही सेटअप करू शकता मित्रांनो.